नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. जागतिक महिला दिनानिमित्त स्मार्ट सखी आयोजित स्मार्ट सखी गौरव पुरस्कार व हिंदी मराठी गाण्यांचा सुरेल नजराणा भाग 94 या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्मार्ट सखीच्या वृषाली महाजन व सीमा सुतार यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. तसेच यावेळी प्रमुख मान्यवरांमध्ये ईगल आईज बाउन्सर अँड गार्ड्सचे मनीष घुले, ज्युपिटर हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका पायल जोशी, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर पियुष शेंडकर, विठ्ठल प्रतिष्ठान फाउंडेशनच्या सुजाता गुरव या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना स्मार्ट सखी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कलाकारांनी बहारदार गीते सादर केली. या कार्यक्रमासाठी ज्युपिटर हॉलिडेज व ईगल आईज बाउन्सर अँड गार्ड्सचे विशेष सहकार्य लाभले होते. कार्यक्रमास उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जल्लोषात महिला दिन साजरा केला. सर्व कर्तृत्ववान महिलांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या कार्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. स्मार्ट सखी मंच, बरोबर ना? स्मार्ट सखी मंचासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूया आपण. सर्व आयोजक महिलांचे मी मनापासून अभिनंदन करते की अतिशय सुंदर कार्यक्रम आणि आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचे सत्कार करणार आहोत. या सगळ्यांची निवड ज्यांनी केली त्यांचं पण मी अभिनंदन करते, कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इतक्या महिला आज काम करतायत, त्याच्यातून निवडायच्या खूप अवघड आहे. आणि सगळ्या आज सजून धजून फेटे बांधून आलेल्या आहेत. बऱ्याच जणी मला म्हणजे मी त्यांना ओळखते, पण आता एकीच नाव घ्यायचं दुसरीनं नाही म्हणून घेत नाही. खूप मनापासून आनंद झाला. आज आपण महिला दिन म्हणजे दरवर्षी आपण महिला दिन साजरा करतो 8 मार्च रोजी, त्याच्याऐवजी आज हा कार्यक्रम घेतलेला आहे. खूप सुंदर असा कार्यक्रम आणि छान गाण्याचा कार्यक्रम चालला होता. मी मध्येच आले, गाणं छान चाललं होतं, फक्त आपण कोणाच्या तालावर नाचायचं नाही. गाणं म्हणून ठीक आहे. आपण आपल्या आनंदासाठी, इतरांच्या आनंदासाठी तर आपण करतच असतो आयुष्यभर. स्वतःलाही थोडंसं प्राधान्य द्या, आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या. घरातल्यांची तब्येती, खाणं पिणं सगळं सांभाळता आज महिला इतक्या थकून जातात आणि स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात आणि खूप पुढं एखादा आजारपण बळावल्यानंतर मग त्यांना कळतं. असं करू नका. तुम्ही एक पिलर आहात घरातल्या सगळ्या गोष्टींचा, इमारतीचा. त्यामुळे तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं तर ती इमारत छान राहणार आहे. आज आपण म्हणतो, म्हणजे पूर्वीपासून अनेक वर्ष आपण ऐकतोय की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. पण आज नुसती पाळण्याचीच दोरी तिच्या हातात आहे असं नाही, तर अनेक दोऱ्या तिच्या हातात आहेत. वेगवेगळ्या पोझिशन्सवर आज महिला अतिशय उत्तम काम करतात.
हॅलो नमस्कार, मी ऋषाली महाजन, स्मार्ट सखी फाउंडर. आम्ही आज 14 मार्चला महिला दिनानिमित्त खूप छान कार्यक्रम स्मार्ट सखी गौरव पुरस्कार 2026 हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून मेधाताई कुलकर्णी यांचा सहभाग मिळाला. आणि त्यासाठी आम्ही विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या 17 महिलांचा सत्कार केला, त्यांना हा पुरस्कार देऊन. आणि कार्यक्रम खूप छान झाला. सगळ्यांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केला. आमची सपोर्ट टीमने खरंच गेले 15 दिवस आम्ही खूप हे करत होतो या प्रोग्रामसाठी. आणि खूप छान कार्यक्रम यशस्वी झाला. आणि या सगळ्याचं श्रेय आमच्या सगळ्या पूर्ण टीमला जातं. त्यासाठी मी सगळ्या पूर्ण टीमचं मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी स्मार्ट सखी फाउंडर सीमा सुतार आणि ही माझी मैत्रीण वृषाली महाजन आणि ही आमची मैत्रीण पायल जोशी. आज आम्ही महिला दिनानिमित्त 17 महिलांचा सत्कार ठेवला होता. मेधाताई कुलकर्णी आपल्या विधानसभेच्या खासदार यांच्या हस्ते ठेवला होता. विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, तळागाळातून वरती आलेल्या अशा महिलांचा आपण पुरस्कार देऊन त्यांना मानसन्मान दिलेला आहे. त्याचबरोबर आज करमणुकीचा सुद्धा कार्यक्रम ठेवला होता. सुंदर अशा गायकांनी आमच्या कार्यक्रम सादर केला आणि रसिक श्रोत्यांची आमच्या मनं जिंकलेली आहेत. आणि मला खूप छान वाटतंय की आज एवढ्या मोठ्या व्यक्ती आमच्या कार्यक्रमाला आल्या. माझ्या मैत्रिणीची मला साथ होती आणि आज हा सुंदर कार्यक्रम आम्ही आयोजित करण्यात आला. आणि एवढे छान सत्कारमूर्ती आमच्या या कार्यक्रमामध्ये होते, छान छान सिंगर्स होते आणि खूपच भारी आणि खूपच छान वाटलेलं आहे. आज बहुतेक झोप पण यायची नाही मला, एवढा सुंदर कार्यक्रम झाला. मी पायल जोशी. आज मला स्मार्ट सखीच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी अतिशय उत्तमरित्या हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेधाताई कुलकर्णी ज्या आपल्या खासदार आहेत त्याही होत्या आणि आज त्यांनी मलाही तो मान दिला होता. स्मार्ट सखी जे आहे ते स्त्रियांच्या सबलीकरणासाठी, स्त्रियांच्या त्यांना ग्रोथ मिळावी, आपापले कलागुण बाहेर यावेत यासाठी त्यांनी सुरू केला होता. आणि आज ते सुंदररित्या खूप म्हणजे हजारांमध्ये महिला स्मार्ट सखीला जॉईन झालेल्या आहेत आणि या सगळ्यांनी इथे येऊन खूप आनंद व्यक्त केलेला आहे. मी सानिका रेणुके अनगरकर. मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये मी कॉन्टेंट बनवते, एंटरटेनमेंट पर्पजमध्येच आणि एज्युकेशनल कॉन्टेंट पण असतो मध्ये मध्ये. सो बेसिकली यांनी 17 महिलांचा पुरस्कार ठेवला होता, त्यापैकी मी एक पुरस्कर्ती आहे. त्यासाठी मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते. बेसिकली त्यांनी ही कॉन्सेप्ट डेव्हलप केली आहे. महिलांसाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण या गोष्टीमुळे महिलांना सपोर्ट मिळणार आहे आणि एक चांगला प्लॅटफॉर्म मिळणार आहे. सो एकदा त्यांना प्रोत्साहन मिळालं की हळूहळू यांच्यासारख्या 100, मग 1000, माशा 10,000 आणि मग लाखो महिलांच्यासोबत जोडल्या जाणार आहेत. आणि ही खूप मी मुलगी म्हणून मला खूप प्राऊड फील होतं आहे की असेच वेगवेगळे उपक्रम यांनी राबवले पाहिजे. यांचे ग्रुप अजून मोठे झाले पाहिजे आणि अजून महिलांना या ग्रुपसोबत जुडता आलं पाहिजे आणि सगळ्यांना असंच एक छान प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे. सो जेणेकरून आपल्या ज्या देशातल्या ज्या महिला आहेत त्या अशाच प्रगती करत राहतात.